सिन्नर तालुक्यातील चोंडी येथील गंधर्व नगर परिसरात दत्त मंदिर तीर्थस्थळात सुरू असलेले पेन रिलीफ दत्त आश्रम हे आरोग्य व वेलनेस सेंटर सध्या रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे। डॉक्टर विजय पानगव्हाणे व आयुर्वेदाचार्य राजूबाबा पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या केंद्रात विविध आजारांवर आयुर्वेदिक व नैसर्गिक उपचार केले जातात। कुंदेवाडी फाट्याच्या पुढे एसजी पब्लिक स्कूलच्या मागे असलेल्या या आश्रमात मोफत नाडी परीक्षणाची सुविधा उपलब्ध आहे। सायटिका, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे विकार, नसांवरील ताण तसेच हिप जॉईंट संबंधित आजारांवर येथे उपचार केले जातात। 144 प्रकारच्या आयुर्वेदिक थेरपी येथे उपलब्ध असून अनेक रुग्णांना उपचारानंतर मोठा आराम मिळत असल्याचं सांगितले जाते। येथील अनेक रुग्णांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की इतर रुग्णालयात ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला होता, मात्र दत्त आश्रमात उपचार घेतल्यानंतर आता पूर्णपणे बरे वाटत असून ऑपरेशनची गरज उरलेली नाही। त्यामुळे या केंद्राबद्दल रुग्णांमध्ये विश्वास वाढताना दिसतोय। आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत उपचार दिले जात असल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे। तसेच त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी येथे मोफत तपासणी, औषध उपचाराची सुविधा दिली जाते। सामाजिक उपक्रमांमध्येही आश्रम अग्रेसर असून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व इतर दप्तर वाटप केले जाते। याशिवाय कैलासवासी रामनाथ नामदेव पानगव्हाणे अनाथ आश्रम ट्रस्ट सोंटे यांच्या माध्यमातून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात। आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्याचा संगम साधणारा हा पेन रिलीफ दत्त आश्रम सिन्नर तालुक्यात वेगळी ओळख निर्माण करत असून नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे। आपल्याकडं 144 थेरपी आहे। सगळ्या आयुर्वेदिक म्हणजे सगळं नॅचरल आहे, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही। औषध मेडिसिन जे आहे ते पण नॅचरल आयुर्वेदिक आहे, कुठलं केमिकल नाही, कुठलं स्टेरॉइड नाही। आणि आपल्याकडं कायरो 144 थेरपीमध्ये कायरो असेल, वॅक्यूम असेल, ॲक्युप्रेशर असेल, अशा आम्ही थेरपी देऊन पेशंटला थेरपी, मसाज थेरपी, नंतर नाडी परीक्षण पण केलं जातं पेशंटच्या गरजेनुसार। पारंपरिक उपचारापेक्षा आपली थेरपी कशी वेगळी आहे महाराज, काय सांगाल? पारंपरिक हेच आज सध्या आपण विज्ञान युगामध्ये जर बघितलं तर 100% डॉक्टर लोक ऑपरेशन सांगतात, ऑप्शनच नाही त्याला। L4चा गॅप असेल, एव्हेनचा त्रास असेल, मज्जारोज डिस्ट्रिब्युट असेल, असे यांना डॉक्टर लोक ऑपरेशन शिवाय पर्याय नाही सांगते। मग आपण त्यांना ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट थेरपीच्या द्वारे त्यांना आपण कमीत कमी पूर्ण आजारातून बाहेर काढतो। पहिल्या याच्यामध्ये 50-60% आराम मिळून जातो, राहिलेला दुसऱ्या याच्यामध्ये 70-80 आणि तिसऱ्या याच्यामध्ये पूर्ण 100% पेशंट ओके होऊन आनंदामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे आशीर्वाद देतं, पैसा म्हणून नाही। मग अशा वेळेस जो कुटुंबामध्ये जो असेल तो काय निर्णय घेतो का माझ्या कुटुंबात हे 4-5 हजाराचं मेडिसिन आणि यातनं जर बाहेर निघायचं असेल तर 8-9 लाखाचं ऑपरेशन त्याच्या पुढे दिसतं आणि सर्वसामान्याला ही गोष्ट शक्य नाही। मग ते काय होतंय का काही लोक आत्महत्येत सुद्धा प्रवृत्त होऊन आणि शेवटच्या क्षणी चला आपण ह्या दत्त आश्रमला जाऊ, बरं वाटलं तर ठीक, नाहीतर आपण काहीतरी आपल्या शरीराचं बरं वाईट करू। अक्षरशः आमच्याकडे आल्यानंतर रडतात आणि ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे बरं करतो त्यावेळेस त्यांना खूप आनंद होतो। तोच आनंद आमचा आहे, त्यांना जो आनंद मिळतो तोच आनंद आम्हाला वाटतो, बस त्याच्यापेक्षा जास्त काही नाही। आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये कोणते आजार किंवा समस्या सर्वाधिक आढळतात? सर्वात जास्त हाडांचेच आजार आहे। सायटिका असेल, L4, L5, S1 असे गॅप, मणक्यामध्ये जे गॅप येतात ते, सर्वायकल असेल, हिप जॉईंट असेल, गुडघेदुखी असेल, असे हाडांचे सर्व भरपूर शरीरामध्ये कुठेही वेदना असेल त्या थांबून टाकतो। स्नायूंची हालचाल सुधारण्यासाठी आपली थेरपी कशी कार्य करते महाराज, काय सांगाल? स्नायू डिस्ट्रिब्युट म्हणजे काही एखादी वेन्स बंद असेल तर त्याच्यामध्ये ते त्रस्त होतं, इतकं वेदना देतं की ते पेशंट बसू पण शकत नाही, उठू पण शकत नाही। अशा याला आपण थेरपी दिल्यानंतर ते पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर ते पेन लगेच थांबून जातो, पेन जागेवर थांबून जातो, त्यांना त्याचा आनंद खूप मिळतो। ब्लड सर्क्युलेशन जे असतं ना ते सुरळीत झाल्यानंतर पेन थांबतो। आजच्या धावपळीच्या जीवनात वाढत्या ताणतणावाबाबत रुग्णांना, नागरिकांना आपण काय संदेश द्या? आजच्या ह्या जगामध्ये नॅचरल म्हणजे जे असेल नॅचरल आयुर्वेदिक पद्धतीनं जर आपण सामोरे गेलं तर वेदनांनाही फरक मिळतो। थोडासा असेल लेट रिझल्ट पण तो परफेक्ट असेल। तात्पुरता आपण ऑपरेशन ऑप्शन जर निवडलं तर त्यात तुम्ही 100% बरं व्हाल असं नाहीच आहे, कारण डॉक्टर लोक
परिपूर्ण त्यांच्या स्वमताने करतात, ते काही वाईट करतात असं नाही, पण त्या अशा काही काही व्हेन्स असतात आपल्या केसाच्या मापात असतात, आणि त्या ऑपरेशनच्या वेळेस त्यांना कट बसण्याची भीती असते, त्यांनी ताकद जाते, हे होतं, ते काही जाणून बुजून नाही, परंतु न समजताच असं काही काही त्यांना प्रॉब्लेम येतात. जास्त वळायला पाहिजे, लोकांनी खानपानची थोडस महत्व दिलं पाहिजे. आता कसे पाम तेल आपण 70% खातो, ते बी आजाराला एक कारणीभूत ठरतं. आपले दररोजची दिनचर्या, आता लोक कसं झोप कमी, काम जास्त, आहार व्यवस्थित नाही, काम जास्त, सतत धावपळ असते, त्याच्यामुळे हा पेन वाढून जातो. म्हणजे शरीरामध्ये वाताचं प्रमाण जास्त वाढतं, वेळेवर झोप नाही, आहार व्यवस्थित नाही, आपण गोड पदार्थ, शुगर व्यवस्थित नाही, फास्ट फूड खातो ते पण चांगलं नाही शरीराला, तळलेलं ते तेल बघा किती काळ, ऑइलमध्ये तळल्यासारखं वाटतंय. हे लोकांनी खाणं टाळावं, झोप व्यवस्थित घ्यावा, थोडासा व्यायाम करावा, सगळ्यात महत्वाचं व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे, शरीर कुठेतरी पेन रहित होतंय असं आम्हाला वाटतं. एखादा अनुभव काय सांगाल जो आपल्या रुग्णाला मोठा फायदा झाला आहे? माझ्याकडे एक डॉक्टर आला होता, त्याचं नाव पण आहे, व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, MBBS डॉक्टरच होता. तर ते MRI केला त्यांनी, ते माझ्याकडे आले, तर त्यांचं जे वरिष्ठ डॉक्टर आहेत तर ते म्हणे याला तुम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. तर मग ते माझे घेऊन ट्रीटमेंट घेऊन गेले. त्यानंतर त्यांना जवळजवळ पहिल्या याच्यामध्ये 60 ते 70% फरक वाटला. दुसऱ्या सिटिंगला आले, ते पूर्णपणे बरे झाले. त्यानंतर ते मुंबईला गेले, डॉक्टरना भेटले, त्यांची ऑपरेशनची अपॉइंटमेंट फिक्स झाली होती. तर मग ते डॉक्टरला भेटले, म्हणजे डॉक्टर माझं आता काही दुखत नाही, कारण त्यांच्याच ग्रुपमध्ये जे ऑपरेशन करणार होते त्यांच्याच ग्रुपमध्ये डॉक्टर होते. त्यांनी सर माझं आता दुखत नाही, म्हणजे काय केलं तू? म्हणजे मी दत्ताश्रम मध्ये ट्रीटमेंट घेतली, अशी ट्रीटमेंट घेतली, मला खूप बरं वाटलंय. मग ठीक आहे, बरं वाटलंय तर आपण परत MRI करू. परत MRI केला त्यांनी, MRI केला, तर MRI मध्ये तो रिपोर्ट आणि रिपोर्ट जमीन म्हणजे याच्यात एकदम नॉर्मल आलं. ते डॉक्टरचा विश्वास नाही, ते म्हणजे नाही, आज MRI मध्ये काहीतरी बिघड झालाय, आपण दुसरा MRI करू. म्हणजे ते परत दुसरा MRI केला, तर त्याच्यामध्ये सेम ते आलं. त्याच्यामध्ये काहीतरी हा दैवी शक्तीचा भाग आहे म्हणे, असं होऊ शकत नाही, ते आश्चर्यचकित झाले. त्यानंतर मग मला फोन केला, मग फोनवर बोलले ते. आज जगामध्ये सायन्स, जिथं सायन्स संपतं तिथं परमेश्वर उभा असतो आजच्या जगामध्ये. आणि परमेश्वराला ज्यावेळेस आपण आजमायचंय त्यावेळेस आपण परिपूर्ण आत्मशक्ती द्यावी लागते. आत्मशक्तीनंतर दैवशक्ती मिळते, आणि दैवशक्तीनंतर आपल्याला ही वनस्पती शक्ती प्रदान होते. पण ह्या जर आपण सत्य मार्गाने जर चालवल्या तर टिकतात, नाही तर लुप्त होतात. या शक्ती अशा असतात. आपण त्या भगवंताशी पूर्ण तन मन सेवेनंच ते कार्य केलं पाहिजे, तर त्याचा आपल्याला परिपूर्ण आनंद मिळतो. आपण जर पैशा ह्या पेशाने जर आपण आनंद घेत असाल तर ते कायमस्वरूपी सुख नाहीये. आणि ह्या माध्यमातून आम्ही दोघं भावांनी असं ठरवलंय, आमच्या आईचे खूप मोठे आशीर्वाद आहे म्हणजे, आणि वडिलांचे पण. तर आम्ही एक अनाथ आश्रम उभारलाय, तर आता जवळजवळ 70 ते 80% पूर्ण झालंय, फक्त 20% बाकी आहे, काही किरकोळ थोड्याशा परवानग्या बाकी आहेत, पूर्ण राहिले. तर आम्ही दोघं हजारो अनाथ आम्ही फ्री सांभाळणार आहे. आम्ही एक ट्रस्ट बनवला दोघा 7 जणांचा, त्याच्या माध्यमातून ही सेवा देणार. आणि आम्हाला जे हे मिळालं, हे जे प्रोत्साहन मिळालं, आज जग प्रसिद्ध डॉक्टर अमित मायदेव म्हणून, हे 15 दिवस मुंबईला असतात आणि 15 दिवस अमेरिकेत असतात. हो, आता रिलायन्स मध्ये पहिलं ते ग्रँड रोडला ऑगस्ट क्रांती मार्ग ओम चेंबर्स या ठिकाणी त्यांचं हॉस्पिटल होतं. 1990 मध्ये माझे वडील वारलेले, माझ्या पश्चात छोटा भाऊ आहे. आम्ही त्यावेळेस शेतकरी कुटुंबात जन्म घेतला. यांच्या स्वादुपिंड पूर्ण ब्लॉक होतं स्वतः सरांचं. तर त्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती, एवढे बलाढ्य पैसे खर्च करून किंवा ह्या गोष्टी मिळवणं अशक्य होतं. तर आम्हाला दत्त प्रभूच्या कृपा आशीर्वादाने त्या डॉक्टरांची भेट झाली. डॉक्टर अमित मायदेव जग प्रसिद्ध आहे. तर त्या डॉक्टरांनी ज्यावेळेस भगवंत अशा लोकांना एवढ्या वर नेऊन बसवतो, तर त्या लोकांचं कमीत कमी अर्ध मन नाही, पूर्ण मन भगवंताचं असतं. पैसे या पेशाने ते मुळीच ट्रीटमेंट देत नाही. त्यांना भगवंताने एवढी मोठी पदवी दिली, तर त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही कुठनं आले, गरीब कुटुंबातले शेतकरी, तर आम्हाला परिपूर्ण फी माफ करून त्या डॉक्टर अमित मायदेव सरांनी आमच्या सरांचे 9 ऑपरेशन केले. आणि त्या दिवसापासून आम्ही बी असं संकल्प घेतला का आज जर आपल्याला हे डॉक्टर भेटले नसते तर आपण ह्या जगात नसतो. त्या दिवसापासून भगवंताला म्हटलं आमच्याही कुटुंबात एक डॉक्टर पाहिजे, आणि खरोखर सेवा म्हणूनच पाहिजे. कारण का आज आपल्याकडे पैसे नसतानाही आपल्याला ह्या डॉक्टरने उभं केलं. असं इतरही समाजाला, गरीब लोकांना इथपर्यंत पोहोचणं अशक्य आहे, तर अशा लोकांना आपण ट्रीटमेंट देण्यात हा आनंदच खूप वेगळा असतो सर. म्हणून आम्ही ही सुरुवात केली डॉक्टर सरांपासून, अमित मायदेव. पण बघा, आम्ही आमच्या पुतणीला डॉक्टर MBBS बनवायचं, आता युरोपमध्ये शिक्षण घेते ती MBBSचं. पण बघा, दत्तप्रभूंनी ती होईल तेव्हा होईल डॉक्टर, दत्तप्रभूंनी आम्हालाच बोलून टाकलं जगाच्या सेवेसाठी. बस याचाच खूप आनंद आहे, याच्यापेक्षा काही आनंद नाही. पैसा घेण्यातही आनंद नाही,
प्रॉपर्टी कमावण्यातही आनंद नाही आणि येणार तरी काय 100 वर्ष. बघा, आपण अनादी कालापासून जन्म मृत्यूच्या ह्या झगड्यात झगडत असतो. जन्मही अटल आहे, मृत्यू अटल आहे, पण जे सुख आपण या मानव जीवनामध्ये उपभोगतो, हे पंचमहाभूत जे आहे, हे पंचमहाभूतांचं एक, पंचमहाभूताला 5 तत्व आहे आणि 5 25 तत्वाचं हे शरीर आहे आणि हे शरीर सगळं भगवंतावर लेनदेन आहे. हो, त्या भगवंताला आम्ही स्मरून हे कार्य करतो, तर आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आमचे सगळं कार्य करणारे आमचे दत्तप्रभू आहे. ज्या दिवशी 1990 मध्ये 90 पासून आम्ही दत्तप्रभूला कवटाळून कवळी मारली, दत्तप्रभूने आम्हाला कुठेही निराशवादी ठेवलं नाही. त्यातच खूप आनंद आहे. माझं नाव सुरेश परदेशी, मी कल्याणवरून आलोय. तर दत्ताश्रमचं मी ऑनलाईन बघितलं होतं की त्या ठिकाणी बऱ्याच हाडांचे आपले जे विकार आहेत, पाठीचे, मणक्याचे आणि आता सध्या मानेचे खूप झालेत. तर तो त्रास होता मला. तर मी त्यासाठी या ठिकाणी कल्याणहून सकाळी लवकर निघालो आणि आलो. तर मला या डॉक्टरांनी जी ट्रीटमेंट दिली त्याच्याने मला आता खूप बरं वाटतंय. काय त्रास होता तुम्हाला? पाठदुखीचा त्रास होता मला आणि मानदुखीचा त्रास होता. तर तो आता बऱ्यापैकी मला चांगला वाटतंय. काय त्रास होता आणि आता कसं वाटतंय, काय सांगा? आईला गुडघ्याचा त्रास होता, म्हणजे खूप दुखत होते, सूज पण खूप आलेली होती आणि जवळजवळ खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन सुद्धा आईला बरं वाटत नव्हतं. जेवढे औषधं घ्यायचे तेवढेच बरं वाटायचे. नंतर मग जो त्रास होता तो कंटिन्यू चालू व्हायचा. परंतु आईने सांगितलं की ज्या नर्सबाई आहेत आमच्या गावाच्या, त्यांनी आईला असं सांगितलं की तुम्ही ह्या ठिकाणी जा, दत्ताश्रम म्हणून आहे, कुंदे फाट्याजवळच आहे, तिथं जा सिन्नरला आणि तिथं तुम्ही ट्रीटमेंट घेऊन तर बघा, जाऊन तर बघा तुम्हाला काय फरक वाटतो. आणि तसं मी 2-3 वेळा यूट्यूबला आणि बरेचसे असे रील वगैरे पण बघितलेले होते, पण मी काही एवढं लक्ष नव्हतं दिलं त्या गोष्टीकडे. पण आईने जेव्हा सांगितलं आणि इथं आली, तर पहिल्यांदा आईने जेव्हा ट्रीटमेंट घेतली तर जवळजवळ 80 ते 90% फरक आईला जाणवला आणि म्हणून दुसरींदाही आली आई. आता कसं वाटतंय आईना? खूप छान वाटतंय, बरं वाटतंय आता. खूप खूप धन्यवाद इथल्या सगळ्या स्टाफचे धन्यवाद आणि डॉक्टर साहेबांचे पण खूप खूप धन्यवाद. गुडघे दुखत होते पण आता 80% फरक आहे. कसं वाटतं आता? एकदम छान वाटतं. ही दुसरी फेरी आहे. आमच्या गावाला नर्सबाई होती, तिने सांगितलं मला जा बुवा तुम्ही तिथं. आता आश्रमात येऊन एकदम चांगलं छान वाटलं. राजगुरुनगरवरून आलो मी. मला कमरेचा गॅपचा सांगितलं आणि वाट. तर 1-2 वेळा मी हे सिटी स्कॅन वगैरे सगळं केलं, दवाखाने केले, पण इथं मला इथला पत्ता मिळाल्यामुळे इथं आलो. आता 3री वेळ माहिती, पण आता मला बराच फरक झाला पहिल्यापेक्षा. दुसऱ्या वेळेस जरा, पण आता अजून फरक वाटायला लागला. तो आश्रम आम्ही आलो मनमाडून, आम्हाला बरं वाटलं, सुख वाटलं म्हणून आम्ही डबल टिबल आलो. आम्ही कसं वाटतंय आता? एकदम त्यांना एकदम मस्त वाटलं म्हणून 2 पेशंट अजून जास्त डबल घेऊन आलो. आम्ही मनमाड. काय त्रास होता तुम्हाला? काय? माझे गुडघे, कंबर दुखत होती, तर मला खूप फरक पडला, 100% फरक पडलाय. आता कसं वाटतं? आता एकदम मस्त वाटतंय. लगेच चालायला लागलो, आम्ही चालता येत नव्हतं, एकदम क्लिअर होऊन गेलो. आनंद मिळाला म्हणूनच आलो आम्ही. तेव्हा 4-5 पेशंट घेऊन आलो सोबत, आम्हाला बरं लागलं म्हणून, बस एवढं. नमस्कार, मिलिंद शरद नाईक. आमच्या आईंना साधारणतः 4-1 वर्षापासून व्यवस्थित चालता यायचं नाही. त्यांच्या पायावरची सूज वगैरे कमी होत नसत. त्याच्यानंतर आम्हाला दत्त आश्रमाचा इथला व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही इथं आलो. यंदा आता आम्ही दुसऱ्यांदा आलेलो आहे. पहिल्या वेळेस त्यांच्या पायाची सूज जी आहे ती अत्यंत जास्त प्रमाणात सूज होती, अक्षरशः पाणी होतं त्यात. ज्यावेळेस डॉक्टरांनी ती जी शॉक ट्रीटमेंट आहे ती दिल्यानंतर त्या सुई टोचल्यानंतर त्यातनं पाणी यायचं. दुसऱ्या दिवसापर्यंत ते पाणी येत होतं. तर आता साधारणतः 15 दिवसामध्ये बरीचशी सूज वगैरे कमी झालेली आहे आणि त्यांचा पाय पण हलका झालेला, त्यांना उचलून टाकता येतो तो पाय. आता पेशंटचा चेहरा बघितल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना सांधेवात आहे म्हणून. आणि पायामध्ये जे पाणी होतं ते सुद्धा म्हणजे सुई लावल्यानंतर लगेच त्यातनं पाणी यायला लागलं होतं. दुसऱ्या दिवशीपर्यंत ते पाणी येत होतं. काढून दाखवलं डॉक्टरांनी. आता भरपूरसा फरक पडतो त्याच्या, म्हणजे फरक पडलाय त्याच्याने. काय त्रास होता तुम्हाला, काय सांगा? पायाचा त्रास, सूज येते आणि पायवर उचलत नाही, म्हणजे असं पायरी चढता येत नाही, उतरता येत नाही. आता कसं वाटतंय तुम्हाला दत्तधाम मध्ये? आता पुष्कळ फरक पडला. सूज वगैरे उतरल्यावर पाऊल हलका पडला. संतोष कोकणी,
काय त्रास होता तुम्हाला, काय सांगा? गुडघ्याचा त्रास होता. त्याचं पण आम्ही बायपास केलं, पण तरी ते समाधानी. पण इथं आले आम्हाला गुण आला बा, असं व्यवस्थित वाटलं. तर कसं वाटतं? बरं वाटतं आम्हाला. दत्ता आश्रम मध्ये आल्या बाबा मला फरक वाटला बा. बाकी ठिकाणी आम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं होतं, पण इथं आल्या बाबा आम्हाला थोडा फरक वाटू राहिला बा. असं पाय त्रास होता, कारण ते नेमकी मोडलेले, त्यांचं काही होणार नाही. पण सरांनी सांगितलं डॉक्टरनी का आमचा आश्रम आहे, त्या आमचा आश्रम चालू झालं का तुम्ही तिथे येऊन राहा, तुम्हाला रुपये खर्च नाही. त्यांनी औषधं दिले, त्यांनी आमच्याकडे रुपये सुद्धा घेतलेले नाही. सर्व मोफत? पूर्ण मोफत दिलेले. आता कसं वाटतंय बाबा? आता एकदम क्लिअर वाटतंय. तपासाची फी घेतली नाही, औषधाची फी घेतली नाही. प्रॉपर आम्ही आहे आयरगावचे, पिंपळ बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.